नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. गायीचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक महत्त्व सांगणारा जागर गोमातेचा हा नवीन विषय घेऊन चिंचवड येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ चिंचवडचा राजा गणेश उत्सव मंडळाने जिवंत देखावा सादर केला आहे. पाहूया मंडळाचा देखावा. नमस्कार, जय गणेश. श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ चिंचवडचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी 64व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत भव्यदिव्य जागर गोमातेचा हा देखावा सादर करण्याचा आणि पूर्ण प्रयत्नाने जोरदार प्रयत्न करून आम्ही तो चांगला देखावा सादर केलेला आहे. तरी सर्वांना आवर्जून निमंत्रण आहे की आपण गोमातेचा जागर हा देखावा पाहण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावे. माझे नाव विठ्ठल सुरेश सायकर, अध्यक्ष. मंडळाच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या गोमातेसाठी आपण हा देखावा पाहण्यासाठी नक्की जरूर या. जय गणेश जयंती, तसेच चंदनउटी, वासंती कुटी, तसेच रक्तदान, इतर सामाजिक उपक्रम व आरोग्य शिबिरे हा मंडळाचे वर्षभर कार्यक्रम सतत चालू असतात. मी आसाराम एकनाथ कसबे या देखाव्याचं काम करणारा कलावंत आहे. खरं तर गणेशोत्सवाची सुरुवात करण्याच्या पाठीमागचा हेतूच मुळात लोकमान्य टिळकांचा जनजागृती करण्याचा, प्रबोधन करण्याचा होता. तोच हेतू लक्षात घेऊन आपल्या संत श्री ज्ञानेश्वर मित्र मंडळांनी गणेशोत्सवाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गोरक्षा हा विषय घेऊन देखावा या ठिकाणी करण्याचं संकल्पना मांडली आणि त्यात काम करण्याची आम्हा कलावंतांना खऱ्या अर्थानं संधी दिली. खरं तर असं सांगेल मी की लोकांच्या हिताचा, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा संस्कार, विचार या गणेशोत्सवाच्या निमित्तानं समाजमनात रुजवण्याच्या साठी म्हणून या ठिकाणी गायीचं वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या दृष्टीनं असणारे जे काही महत्त्व आहे ते महत्त्व या देखाव्यातून आम्ही कलावंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांना विनंती आहे की आपण आवर्जून हा देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी यावं आणि आपल्या हिताचा एक संदेश या ठिकाणून घेऊन जावा. आपण पाहूयात हा जागर गोमातेचा हा जिवंत देखावा. कळतच नाहीये. अरे 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 काय झालं राजू, एवढा का बरं चिडलायस? शांत हो, जरा शांत हो. अहो बाबा, दिवसभर ऑफिस मध्ये कम्प्युटर समोर बसून आम्ही थकून गेलेलो असतो. त्यात घरून जाता येता रोडवरच्या ट्रॅफिकचा वैताग तर रोजचाच आहे. आणि आज तर अरे हो, पण आज असं काय झालंय तुला एकदम? अहो, त्या गोरक्षकांनी आंदोलन करून तेव्हापासून रस्ता चक्क जाम केलाय. काय तर म्हणजे गाडीला वाचवा. इकडे समाजात एवढे प्रश्न आहेत, तिथं माणसं सुरक्षित नाहीये आणि हे जनावरांच्या सुरक्षेसाठी आंदोलन करतात. राजू बस बस. बाबा, लहानपणापासून तुम्ही मला एकदाही साधं ओरडून सुद्धा बोलला नाहीये आणि आता गाईमुळे? होय होय राजू, गाईमुळेच आज मी पहिल्यांदा तुझ्यावर ओरडलोय. कारण आज तू माझ्या समोर उभा आहेस ते फक्त त्या गाईमुळेच, त्या माऊलीमुळेच. काय? होय राजू, तुझ्या जन्माच्या वेळेस बालपणातच तुझ्या आईला देवाज्ञा झाली. एकीकडं ती गेल्याचं डोंगरा एवढं दुःख आणि दुसरीकडं तुला जागवायचं कसं हा प्रश्न. अरे बाळाचं पालन तर कोणीही करू शकतं रे, परंतु आईचं दूध? तेव्हा डॉक्टरांनीच सांगितलं की बाळाला आईच्या दुधानंतर पोषक ठरतं ते फक्त देशी गाईचं दूध. आणि मग पहिला दुधाचा थेंब तुझ्या मुखात गेला तो गाईच्या दुधाचा. अरे गाईचंच दूध पाजून मी तुझं पालन पोषण केलंय. राजू बाळा, तू जन्मदात्या आईचं नाही तर गाईचं दूध पिऊन मोठा झालाय. मग मला सांग, त्या आई समान गाईला तू जनावर कसं म्हणू शकतोस? अरे गाय ही केवळ जनावर नाहीये रे, आई आहे ती, आपल्या सगळ्यांची आई. आपण काय सांभाळणार रे तिला? उलट तीच आपला सांभाळ करते.
सर्वाधिक पौष्टिक आणि शक्तिवर्धक दूध, दही, तूप देऊन. मग मला सांग, आपला सांभाळ करणारी, आपलं पालन पोषण करणारी आपली आई संकटात असताना जो पेटून उठतो, खवळून उठतो, तोच खरा माईका लाल असतो ना. आणि जो हातावर हात ठेवून गप्प बसतो तो बुजदिलच, नाही का? बाबा मला माफ करा, मी असा कधीच विचार केला नव्हता. खरंच मला माफ करा बाबा. आय एम सॉरी. अरे बेड्या, माफी माझी कसली मागतोस रे? माफी तर त्या गोमातेची माग, तिची सेवा करून तिच्याशी कृतज्ञ राहा. चल आवरून घे लवकर, आपल्यालाही त्या गोरक्षकांच्या आंदोलनात सहभागी व्हायचंय. तिथं जागरण गोंधळाचा देखील कार्यक्रम होणार आहे. चल चल चल. हो बाबा, लगेच आवडतो. संपर्कात मन शांत होत हे विज्ञान पडताळा. दादा गाय सांभाळा, गाय सांभाळा, संस्कृती पाळा, विनाश हाताळा. 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 चला 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 चला. गाय गाय हे दैवत आहे आपलं, धर्मशास्त्र बोले. दूध गाईचं अमृत आहे, सिद्ध बघा झाले. गाय हे दैवत आहे आपलं, धर्मशास्त्र बोले. दूध गाईचं अमृत आहे, सिद्ध बघा झाले. चाहू बाजूनी कसा लावा माहिती करा गोळा. 100% आरोग्यदायी येईल निर्वाळा. गाईच्या संपर्कात मन शांत होत हे विज्ञान पडताळा. गाईच्या संपर्कात मन शांत होत हे विज्ञान पडताळा. दादा गाय सांभाळा, गाय सांभाळा, संस्कृती पाळा, विनाश हाताळा. 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 33 कोटी बसले देव गाईच्या अंतरात. केला स्पर्श गाईला तरी ऊर्जा येईल मुरात. 33 कोटी बसले देव गाईच्या अंतरात. केला स्पर्श गाईला तरी ऊर्जा येईल मुरात. कृतज्ञता ठेवा तिची हो उभारा गोशाळा. जनमानाचा जागृती करूया, लावूया लळा. गाईच्या संपर्कात मन शांत होत हे विज्ञान पडताळा. गाईच्या संपर्कात मन शांत होत हे विज्ञान पडताळा. दादा गाय सांभाळा, गाय सांभाळा, संस्कृती पाळा, विनाश हाताळा. 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 रूप आहे लक्ष्मीचं, धन वाढी खूप. नका देऊ रे कसा याला लागेल भयानक पाप.
रूप आहे लक्ष्मीचं धन भारी खूप नका देऊ रे कसायाला लागल भयानक पाप प्राणी नाही प्राण आहे ती भारत देशाचा गोरक्षा आणि गोदाना हा पाय संस्कृतीचा गायच्या संपर्कात मन शांत होत हे विज्ञान पडताळा गायच्या संपर्कात मन शांत होत हे विज्ञान पडताळा गाय सांभाळा गाय सांभाळा संस्कृती बाळा विनाश हा टाळा गाय सांभाळा संस्कृती बाळा विनाश टाळा हो गाय सांभाळा संस्कृती बाळा विनाश हा टाळा गाय सांभाळा संस्कृती बाळा विनाश हा टाळा चला 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 गाय सांभाळा. काय हो गोंधळी बाबा काय म्हणता गोंधळी बाबा? पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे आणि आरोग्यदायी गायीच्या शेणाने व गोमूत्राने ही जागा निर्जंतुक व पवित्र करून त्यावर घटाची स्थापना केलेली आहे. अगदी बरोबर आहे. आणि मग जगत जननी जगदंबेचं स्मरण करून श्री गणरायाच्या साक्षीने मनुष्याच्या हिताचा आणि कल्याणाचा संदेश या ठिकाणी द्यायचा आहे. हो, द्यायलाच पाहिजे. आरोग्याची भूकली आहे पुरातन विज्ञानानं केलं सिद्ध लाभदायी बोधन 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 कृषीप्रधान देशाचा आत्मा आहे गाय बळीराजा शेती कसं साऱ्यांची ही माय कृषीप्रधान देशाचा आत्मा आहे गाय बळीराजा शेती कसं साऱ्यांची ही माय बहुउपयोगी आहे उत्पन्नाचं हे साधन विज्ञानानं केलं सिद्ध लाभदायी बोधन 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 भारतीय संस्कृतीचं दिव्य प्रतीक दूध शेणा गोमूत्र हितकारक भारतीय संस्कृतीचं दिव्य प्रतीक दूध शेणा गोमूत्र हितकारक गाय माझी बाळक रूपानं पोषण विज्ञानानं केलं सिद्ध लाभदायी बोधन विज्ञानानं केलं सिद्ध लाभदायी बोधन विज्ञानानं केलं सिद्ध लाभदायी बोधन विज्ञानानं केलं सिद्ध लाभदायी बोधन. काय मंडळी, पटतंय ना? अहो गाय ही केवळ प्राणी नसून आपल्या कृषी प्रधान देशाचा प्राण आहे. आपल्या शेतकरी बांधवांची शेती उपयुक्त धनलक्ष्मी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. वैज्ञानिक आधारावर आणि आयुर्वेद शास्त्रानुसार गायीचं शेण आणि गोमूत्र हे आरोग्यदायी आहे. तसे पेटंट देखील मिळाले. गायीचं दूध आपल्या देहाला आणि मनाला बलवान करते आणि म्हणून गायीचे सर्वतोपरी महत्व जाणून तिची सेवा आणि रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. चला तर मग या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या कर्तव्याला जागण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.